Hello, my dear friends and students. Welcome back again on my channel. गेल्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण बघितलं होतं स्टँडर्ड 11वीचा सेकंड लेसन ऑन टू द समिट वी रीच द टॉप याचा पार्ट 1 आपण बघितला होता. म्हणजे तेनझिंग नोर्गे जो रायटर आहे त्या रायटरचं इंट्रोडक्शन आणि ऑन टू द समिट वी रीच द टॉप या लेसनचं फर्स्ट पेज नंबर 16 आपण बघितलं होतं. आता पेज नंबर 17वरचं जे टायटल आहे इंडियन फ्लॅग तिथपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. सो प्लीज ओपन पेज नंबर 17 अँड द टायटल इज इंडियन फ्लॅग. ओके, पण त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, प्लीज लाईक माय व्हिडिओज, सबस्क्राईब माय चॅनल अँड प्लीज प्रेस द बेल आयकॉन बटन सो दॅट यू विल रिसीव्ह ऑल दी नोटिफिकेशन्स ऑफ माय अपकमिंग व्हिडिओज. आणि मला माहिती आहे की तुम्ही हे नक्कीच करत असाल आणि नसेल करत तर आवर्जून करा. ओके, सो पुढे आपण बघणार आहोत इंडियन फ्लॅग. जसं आपण बघित होतो की ऑन टू द समिट वी रीच द टॉप, तेनझिंग नॉर्गे आणि हिलरी हे दोघंजणं ज्यावेळी माउंट एव्हरेस्ट सर करत होते आणि माउंट एव्हरेस्ट सर करताना त्यांचा जो हेड होता, त्यांच्या एक्सपिडिशनचा लीडर, तो होता कर्नल हंट. आणि कर्नल हंटनी काय सांगितलं होतं की तुम्हाला 3 फ्लॅग्स घेऊन जायचे आहे. एक तर ब्रिटनचा, दुसरा युनायटेड स्टेट्सचा आणि तिसरा नेपाळचा. सो असे 3 फ्लॅग्स त्यांनी तेनझिंग नॉर्गेकडे दिले आणि तेनझिंग नॉर्गेनी मग त्याची परमिशन घेतली की मला अजून एक फ्लॅग घेऊन जायचा आहे आणि म्हणजे या 3 फ्लॅगसोबत चौथा फ्लॅगसुद्धा मला न्यायचा आहे, तर मी नेऊ शकतो का, अशी परमिशन त्यांनी कर्नल हंटकडनं घेतली. आणि का घेतली परमिशन? बिकॉज कर्नल हंट वॉज दी हेड ऑफ दॅट एक्सपिडिशन, म्हणून त्याला परमिशन घ्यावी लागली. आणि कर्नल हंटनी सुद्धा पुढे काय म्हटलं ते आपण बघूया इंडियन फ्लॅग या टॉपिकच्या खाली. सो बघा, आय विल रीड इट. कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट ॲन इंडियन फ्लॅग. आणि मग तो म्हणतो कर्नल हंट, बाय ऑल मीन्स म्हणजे अर्थातच तू नेऊ शकतो चौथा फ्लॅग. म्हणजे तुला वाटतंय की तू इंडियन फ्लॅग घेऊन जावा, तर तू 100% इंडियन फ्लॅग घेऊन जाऊ शकतो. ओके, म्हणजे तो परमिशन देतो. आणि मग आफ्टर 1 hour ऑफ स्टेडी गोईंग वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट साईड वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. आणि मग जेव्हा कर्नल हंटनी परमिशन दिली त्यानंतर ते निघाले आणि त्यांनी काय केलं, साऊथ फेस म्हणजे साऊथकडून त्यांनी कुठल्या दिशेने चाल केली, तर वेस्ट. ओके, सो साऊथकडून ते वेस्टकडे निघाले आणि वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. स्टीप लाईन ऑफ रॉक्स म्हणजे स्टीप म्हणजे कडा, बारीक कडा. सो त्या दगडाची छोटी अशी लाईन होती, टोकदार दगड होते आणि त्या टोकदार दगडावरून यांना काय करायचं होतं, त्यांचा रस्ता काढायचा होता. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. ते कठीण होतं कारण बर्फावरनं कधीही पाय घसरून पडण्याची शक्यता होती. त्याच्यामुळे दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट म्हणजे घाई करून चालणार नव्हतं. वन्स वी हॅड क्लिअर्ड दीज देर वॉज नथिंग बारिंग आर वे टू टॉप. एकदा तो म्हणतो की एकदा जर आम्ही ही लाईन क्रॉस केली, स्टीप लाईन ऑफ रॉक्स, तर देर वॉज नथिंग बारिंग आर वे. बारिंग आवर वे म्हणजे मग आमच्या मार्गामध्ये कुठलाही अडथळा नव्हता. कशासाठी? टू टॉप म्हणजे वर जाण्यासाठी. बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर्ड द टॉप. आणि मग काय झालं, स्लो कवर्ड इन्क्लाइन, पण जशी ती स्नो कवर्ड लाईन होती, कशाची? रॉक्सची, तर ती कशी होती? स्नो कवर्ड होती आणि स्लोपिंग लेस अँड लेस. स्लोपिंग म्हणजे अशी तिरपी, झुकती, तर ती कशी कमी कमी होत चालली होती. लेस अँड लेस ॲज इट नियर्ड द टॉप म्हणजे जसं जसं हेडिंग जवळ येत होतं तसं तसं ते ते
बारीक बारीक होत चालली होती ती लाईन, दगडाची जी लाईन होती ती. ओके. त्यानंतर तो म्हणतो की दीज लास्ट 60 or 70 feet अप द टॉप वर नॉट व्हेरी डेंजरस. म्हणजे आता किती राहिले होते, फक्त 60-70 फूट त्यांना चढायचं होतं वर, आणि ते जे शेवटचं 60-70 फूट होतं ते म्हणतात नॉट व्हेरी डेंजरस, काही खूप डेंजरस नव्हतं, सोपं होतं. बट वी केप्ट अप द सेम स्टीडी पेस. पण तरीही आम्ही काय केलं, आमची जी स्पीड होती ती स्टेडी ठेवली. म्हणजे जशी आधीपासून होतो त्याच स्पीडने आम्ही वर चढत होतो. असं नाही की आता शेवटचंच राहिले आहे 50-60 फूट तर आम्ही स्पीड वाढवली किंवा स्पीड आमची स्लो झाली, असं आम्ही केलं नाही. सो पेस मीन्स स्पीड. अँड वी रिच्ड द स्मॉल फ्लॅटन्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि शेवटी आम्ही काय केलं, पोचलोच. कुठे? फ्लॅटन्ड समिट. समिट मीन्स शिखर आणि फ्लॅटन्ड म्हणजे सपाट. सपाट शिखरावर आम्ही पोचलो. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक हिलरी अँड आय वर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. आणि शेवटचे जे 50 फूट होते त्या शेवटच्या 50 फूटमध्ये आम्ही दोघं म्हणजे तेनझिंग नोर्गे आणि हिलरी या दोघांमध्ये किती अंतर होतं, तर 20 फीटचं अंतर होतं आणि ते आवश्यक होतं. वी वर tied together with a rope. Most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground, we drew it taut. So तो म्हणतो की आम्ही दोघंही, आमच्या दोघांमध्ये 20 फुटाचं अंतर होतं आणि आम्ही दोरीने पक्क एकमेकांना बांधलेलो होतो. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज. म्हणजे ती दोरी कशी होती, लूज होती मोस्ट ऑफ द टाईम, कारण प्रत्येक वेळेस एवढं टाईट बांधण्याची गरज नव्हती, त्याच्यामुळे ऑलमोस्ट ती दोरी लूज होती. जेव्हा केव्हा एखाद्या वेळेस घसरायचा वगैरे चान्स दिसत असेल तर मग तेव्हा ती टाईट करून घ्यायची. बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड, जेव्हा केव्हा धोका दिसेल तर तेव्हा आम्ही काय करत होतो, वी ड्रू इट टाउट. मग आम्ही ती पक्की कसून घेत होतो ती दोरी. पण एरवी ती दोरी लूज राहायची. ओके, जेव्हा नॉर्मल आम्ही चढत होतो तेव्हा ती दोरी लूज राहायची, पण जेव्हा डेंजरस ग्राउंड म्हणजे एखादं धोका आला, धोक्याचं ठिकाण आलं तर आम्ही ते टाईट करून घ्यायचो दोरी. दिस रोप वॉज अ सिम्बल, इट टाईड अस टुगेदर. सो ही जी दोरी होती, हा जो रोप होता, हा एक सिम्बॉल होता, एक प्रतीक होता. कशाचं प्रतीक होता, तर आम्ही टुगेदर आहोत, एकत्रच आहोत, आम्ही दोघं वेगळे नसून आम्ही दोघं एकत्र आहोत याचा ती दोरी सिम्बॉल होती. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. म्हणजे जरीही हिलरी खाली होता आणि मी वर होतो तरीही हिलरीच्या सपोर्टशिवाय मी वर चढू शकत नव्हतो. वी वर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. ते दोघं वेगळे नसून ते काय होते, ते एक टीमच होते. कारण ते जे वर्क होतं ते टीम वर्क होतं. कारण जेव्हा जर एकट्याने कोणी चढायचं ठरवलं तर ते शक्य होत नाही, कारण एकाला दुसऱ्याची सोबत असते आणि कुठे काही कमी जास्त झालं तर दुसरा सोबतीला पाहिजे असतो. म्हणून हे जे माउंट एव्हरेस्ट चढत होते त्यासाठी एकापेक्षा जास्त लोकांची गरज होती आणि म्हणून ह्या दोघांना सिलेक्ट केलं होतं वर चढण्यासाठी. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स हू वॉज फर्स्ट. म्हणजे ज्यावेळेस यांचे इंटरव्ह्यू घेतल्या जात होते तेव्हा त्यांना विचारल्या जात होतं की हू वॉज फर्स्ट, म्हणजे दोघांपैकी पहिले वर कोण चढलं शिखरावर. वेन वी वर विदिन रीच ऑफ द समिट आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. म्हणजे काय की जेव्हा हे त्या शिखराच्या जवळ पोचले वर, तर त्या दोघांच्याही मनामध्ये किंवा हिलरीच्या मनामध्ये किंवा तेनझिंगच्या मनामध्ये असा प्रश्नच आला नाही की हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. ओके, आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग
दॅट, म्हणजे हिलरी पण तसा विचार करत नव्हता की मी पहिले पोहोचलो पाहिजे, आणि तेन्झिंग पण असा विचार करत नव्हता. दोघंही विचार करत नव्हते. कारण काय? क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. कारण ते जे चढत होते, माउंटेनिअरिंग करत होते, त्याच्यामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होतं. त्याच्यामुळे कोण पहिले चढणार याला महत्त्व नव्हतं. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. त्यावेळेस बाकीचेही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात, बाकीचेही टेन्शन्स तुमच्या मनामध्ये असतात वर चढत असताना. म्हणून तुमच्या मनामध्ये तेव्हा तो साधा प्रश्न येत नाही की सर्वप्रथम कोण चढलं किंवा कोण चढणार. हा साधा विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकत नाही, कारण तो तितका महत्त्वाचा नसतो. त्यावेळेस बाकीचे प्रश्न जेवढे महत्त्वाचे असतात त्यापेक्षा हा प्रश्न किंचितच कमी महत्त्वाचा असतो. ओके. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. म्हणजे आमच्या दोघांपैकी कोणीही जरी पहिले घेतलं असतं तरीही काही फरक पडला नसता. व्हॉट डज इट मॅटर, काहीही फरक पडला नसता, आमच्या दोघांपैकी कोणीही पहिले पोचलं असतं. आवर मेन थॉट वॉज दॅट ऑफ बोथ ऑफ अस रीच द टॉप. म्हणजे आमच्या दोघांच्याही मनामध्ये हाच प्रश्न होता की दोघंही सुरक्षित कसं वर पोहोचू. बोथ ऑफ अस रीच द टॉप म्हणजे आम्ही दोघंही वर चढलो पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. कारण काय? आम्ही दोघं वर चढलो पाहिजे म्हणजे सुरक्षित वर चढलो पाहिजे. आमच्या दोघांपैकी एकही खाली राहायला नको किंवा खाली घसरायला नको किंवा जीव धोक्यात जायला नको कोणाचा. म्हणून त्यांच्या मनामध्ये तो विचार होता. वी हॅड टू, आणि आम्हाला तो विचार करावा लागणार होता. वी हॅड टू, कारण एकाला दुसऱ्याचा सपोर्ट होता म्हणून. वन कुडंट डू इट अलोन, कोणीही एकटं हे काम करू शकत नाही. बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. कारण रस्त्यामध्ये कोणाला कशाची मदत लागते, औषधी असतात किंवा आणखी ऑक्सिजन लेवल कमी होते, शरीरातली पाण्याची पातळी कमी होते, तर अशा वेळा एकमेकांची सोबत गरजेची असते. आणि त्याच्यामुळे माउंट एव्हरेस्ट चढत असताना एकापेक्षा जास्त व्यक्ती आवश्यक होत्या. इफ देर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस, देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. ओके. मग त्यांचं म्हणणं असं आहे की जर आमच्या दोघांमध्ये 1000 फुटाचा अंतर असतं तर मग एखादं म्हणू शकलं असतं किंवा क्लेम करू शकलं असतं की मी पहिले चढलो आहे. ओके, ही वॉज फर्स्ट. पण तसं नव्हतं. दोघांमध्ये किती अंतर होतं तर फक्त 50 फुटाचं अंतर होतं, आणि 50 फुटाचं अंतर काहीही महत्त्व ठेवत नाही. म्हणून 50 फुटाच्या अंतरावर ते दोघंही सोबत पोचले असंच ते सांगतात. बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम could confirm the distance between the two of them. आणि only the man behind him, man behind him म्हणजे जी खालची व्यक्ती आहे, दोघांमधली जी खाली असलेली व्यक्ती आहे ती ठरवत असते की त्या दोघांमधलं डिस्टन्स किती असायला पाहिजे. म्हणजे जर खालच्या व्यक्तीला वाटलं की नाही मी त्याच्या खालीच 10 फुटावरच राहील तर तो 10 फुटावरही राहू शकतो. सो खालची व्यक्ती ठरवेल की त्या दोघांमधलं अंतर किती असायला पाहिजे. ओके. त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलं आहे की वेन वी रीच्ड काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्रोवर्सी हॅड अरायझन. वी टॉक्ड ओव्हर, हिलरी, कर्नल हंट अँड आय. वी अग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. सो जेव्हा हे माउंट एव्हरेस्टवरून उतरले आणि काठमांडूला पोचले तेव्हा त्यांना असं कळलं की देर इज अ कॉन्ट्रोवर्सी हॅड अरायझन. आता कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय तर त्यांच्या माउंट एव्हरेस्ट चढण्यामध्ये एक कॉन्ट्रोवर्सी तयार झाली होती. म्हणजे जे बाकीचे लोक होते मीडियावाले वगैरे त्यांनी एक इशू क्रिएट केला होता, एक प्रॉब्लेम क्रिएट केला होता. तर तो कोणता प्रॉब्लेम होता आणि ती कॉन्ट्रोवर्सी काय होती. सो ते म्हणतात की वी टॉक्ड इट ओव्हर, आणि आम्ही त्याच्यावर बोललोही त्या विषयावर.
हिलरी, कर्नल हंट अँड आय. सो हे तिघही जण यांनी ठरवलं, तिघांनी मिळून, वी अग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि या तिघांनाही लोकांचं ते बोलणं जे आहे, ती कॉन्ट्रॉवर्सी जी आहे ती काय वाटली, चाइल्डिश वाटली, छोट्या मुलांप्रमाणे वाटली. ओके. मग असा कोणता तो विषय होता? मग त्यांनी एक अग्रीमेंट केलं आणि त्या अग्रीमेंटमध्ये काय लिहिलं आहे, सो वी मेड अ पॅक्ट. मग त्यांनी एक पॅक्ट केलं म्हणजे करार केला, अग्रीमेंट केलं. अँड ईच ऑफ अस साइंड इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल. आणि त्यांनी त्या करारावर सह्या केल्या नेपाळच्या प्राईम मिनिस्टरच्या समोर. ईच वन साइंड हिज ओन स्टेटमेंट. आणि प्रत्येकाने, ते तिघजण जे होते त्या तिघांनी पण त्या करारावर सह्या केल्या. प्रत्येकाची वेगवेगळी कॉपी होती, त्या प्रत्येकाने आपापल्या कॉपीवर सह्या केल्या. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट. आणि एकमेकांनी कॉपीज ठेवल्या. जसं हिलरीची कॉपी तेन्झिंग नॉर्गेकडे होती आणि तेन्झिंग नॉर्गेची कॉपी हिलरीकडे होती, म्हणजे जेणेकरून कोणी बदलणार नाही की नाही मी असं लिहिलं नव्हतं, म्हणून त्यांनी एकमेकांच्या कॉपीज पण स्वतःकडे ठेवल्या होत्या. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. म्हणजे जी माझ्या खिशातच असते नेहमी. तर त्यामध्ये काय लिहिलं आहे हे खाली दिलं आहे. हिलरीनी काय लिहिलं होतं, इट रीड्स, म्हणजे त्यामध्ये असं लिहिलं आहे किंवा असं त्याच्यामध्ये आपण वाचू शकतो की काठमांडू जून 22, 1953. सो त्यांचा करार कोणत्या दिवशी झाला तर 22 जून 1953 या दिवशी त्यांचा करार झाला. आणि त्यांनी सुरुवात केव्हा केली होती तर मे महिन्यामध्ये त्यांनी सुरुवात केली होती. ओके. सो 1 महिन्यानंतर त्यांनी करार केला आणि ज्या दिवशी ते उतरले त्या दिवशी त्यांनी करार केला. ऑन May 29th, तेन्झिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट. मग त्या हिलरीच्या कॉपीमध्ये लिहिलेलं आहे की आम्ही 29 मेला इथून निघालो. कुठे निघालो? मी आणि तेन्झिंग शेर्पा असं दोघंजणं आम्ही निघालो माउंट एव्हरेस्टला. कशासाठी? फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट. त्या शिखरावर पोचण्यासाठी आम्ही 29 मेला निघालो. ॲज वी क्लाइम्ड अपवॉर्ड्स टू द साऊथ समिट, फर्स्ट वन अँड देन द अदर वूड टेक अ टर्न ॲट अ लीडिंग. आणि मग त्यांच्यामध्ये असंही ठरलं होतं की जसं आम्ही साऊथ समिटकडे जाऊ तर काय होईल, पहिल्यांदा पहिली व्यक्ती लीड करेल आणि मग दुसरी व्यक्ती लीड करेल. ओके. म्हणजे त्या कॅम्पेनचं थोड्या वेळाने आम्ही काय करणार होतो, लीडिंग करणार होतो. म्हणजे जेणेकरून कोणाला वाईट वाटू नये किंवा कोणाला एकावरच सगळी जबाबदारी येऊ नये, म्हणून ते आलटून पालटून त्या याचं लीडिंग करणार होते. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट अँड मूव्ह अलॉंग समिट रिच. आणि मग साऊथ समिट जेव्हा त्यांनी क्रॉस केलं त्याच्यानंतर ते पोचले समिट रिज, म्हणजे जे शिखराकडे जाणारी जी कडा होती, रिज म्हणजे बारीक जो रस्ता होता, त्या छोट्याशा रस्त्याकडे ते निघाले. वी रिच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि त्यांनी इथे क्लिअर केलं, कोणी? आपल्या कॉपीमध्ये हिलरीने, की वी रिच्ड द समिट ऑलमोस्ट टुगेदर. म्हणजे आमच्यापैकी कोणीही पहिले पोचलं नाही किंवा कोणीही नंतर पोचलं नाही, तर आम्ही दोघंही सोबत पोचलो. वी एम्ब्रेस्ड ईच अदर. आम्ही दोघांनीही एकमेकांना आलिंगन दिलं. वी एम्ब्रेस्ड ईच अदर ओव्हरजॉईड ॲट आवर सक्सेस. आमचं यश बघून, की आपण माउंट एव्हरेस्ट पार केलं आहे हे बघून आम्ही एकमेकांना आलिंगन दिलं. देन I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and India. आणि मग हिलरी काय लिहितोय त्याच्या कॉपीमध्ये, की मी तेन्झिंग शेर्पाचा
फोटो घेतला आणि त्या फोटोमध्ये तो काय करून आहे तर चारही देशांचे झेंडे तो पकडून आहे. कोणते कोणते? ग्रेट ब्रिटन, नेपाळ, युनायटेड नेशन्स आणि इंडिया. साइंड ई.पी. हिलरी, एडमंड हिलरी, त्यांनी तिथे सही केली असते त्याच्या करारावर इथे शेवटी संपल्यानंतर. देर इज अनादर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साइंड बाय मी. आणि दुसरा पेपर जो असतो तो कोणी साईन केलेला आहे तर साइंड बाय मी म्हणजे तेनजिंग, शेर्पा तेनजिंग. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रॉवर्सी. आणि म्हणून तो म्हणतो की आम्ही कुठल्याही कॉन्ट्रॉवर्सीमध्ये भाग घेणार नाही किंवा आम्ही विश्वास ठेवणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे, त्यांनी लिहिलं होतं त्याच्यामध्ये. ॲज द स्टेटमेंट सेज हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड वेन वी रीच द टॉप. आणि ज्याप्रमाणे आम्ही लिहिलं होतं त्या करारामध्ये की आम्ही एकमेकांना आलिंगन दिलं आणि आम्ही आलिंगन दिल्यामुळे आमच्या मनामध्ये कुठलेही एकमेकांविषयी गैरभाव नव्हते किंवा मतभेद नव्हते. As the statement says, Hillary and I embraced when we reached the top. We did as well as our bulky equipment would let us. We did म्हणजे आम्ही काय केलं? आम्ही हे करून दाखवलं. As well as our bulky equipment would let us. आणि आमच्याजवळ जे साहित्य होतं मोठमोठं, आमच्या खांद्यावर जी बॅग होती मोठी किंवा ऑक्सिजनचे सिलेंडर्स होते, सो हे सगळं घेऊन आम्ही ते पार करू शकलो आणि एकमेकांना आम्ही आलिंगन दिलं ते पार केल्यानंतर. आय रिमेंबर सेईंग टू हिम वी हॅव डन इट. आणि मला आठवतं आहे की मी त्याला काय म्हटलं? वी हॅव डन इट. मी असं कोणाला म्हटलं तर हिलरीला, एडमंड हिलरीला मी म्हटलं पोचल्यानंतर की ॲट लास्ट वी हॅव डन इट. आपण एकदा माउंट एव्हरेस्ट पार केला. बट वी कुडंट हिअर. पण आम्ही एकमेकांना ऐकू शकत नव्हतो. का बरं? त्याचं काय कारण होतं की आम्ही एकमेकांना ऐकू शकत नव्हतो? वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन. तर आमच्या तोंडाला ऑक्सिजन मास्क लागले असल्यामुळे आम्ही एकमेकांना ऐकू शकत नव्हतो. आणि वर खूप जास्त वारं पण असतं आणि त्याच्यामुळे पण एकमेकांचे आवाज येत नाही आणि जास्त थंडी असल्यामुळे तोंडातनं शब्द पण बाहेर पडत नाही. त्यामुळे ते म्हणतात की आम्ही आमच्या ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे की कोणीही पुढे पोचलं नाही किंवा कोणीही मागे राहिलं नाही, तर आम्ही दोघंही सोबत शिखरावर पोचलेलो आहे. त्यामुळे कुठलंही मतभेद होण्याचा प्रश्नच उरत नाही. त्यामुळे कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये आम्ही हेच सांगतो की आम्ही दोघंही शिखरावर सोबत पोचलो. ओके, सो नेक्स्ट जो टॉपिक आहे फर्स्ट थॉट त्यांनी दिला आहे, तर तो फर्स्ट थॉट आपण पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये घेणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. आपल्याला जर समजलं नसेल तर आपल्याला हा व्हिडिओ वारंवार बघायचा आहे आणि बघताना तुम्हाला आठवण ठेवायची आहे की लाईकही करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे चॅनल जर तुम्ही अजून केलं नसेल तर, आणि बेल आयकॉन बटन पण प्रेस करायचं आहे. ओके, so thank you very much for patiently listening to my video and welcome. Thank you so much and goodbye.